नमस्कार. महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये डाळ कशी बनवतात त्याची रेसिपी मी थोड्याच दिवसापूर्वी दाखवली आहे. यूपीमध्ये तीच डाळ कशी वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि त्याची चव कशी वेगळ्या पद्धतीने आपल्याला चाखायला मिळते ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत. वाटीभर तूर डाळ घ्यायची, स्वच्छ धुवायची, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, हळद घालायचं आणि कुकरला लावून 4 शिट्ट्या येईपर्यंत मस्त अशी शिजवून घ्यायची. बघा ही शिजली पण डाळ आपली तयार आहे शिजवून. फोडणीसाठी तूप, मोहरी, जिरं, 2 लाल मिरच्या चांगल्या तडतडल्या की नंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, ठेचलेलं अद्रक, हिंग राहिलं, हिंग घालायचं. सगळं परतल्यानंतर त्यात हळद, धणेपूड 1 चमचा, लाल मसाला अर्धा चमचा, साखर अर्धा चमचा, मसाला चांगला तेलात फ्राय करायचा. त्यानंतर आपण जी उकळलेली डाळ आहे ती टाकायची, मीठ टाकायचं आणि डाळ शिजू द्यायची. डाळीला उकळी आली की त्याच्यामध्ये 1 चमचा लेमन ज्यूस टाकायचा आणि थोडा वेळ ही डाळ शिजू द्यायची. डाळ आपली शिजली आहे, डाळ आपली तयार आहे. वरून कोथिंबीर टाकायची. चवीची यूपी स्टाईल डाळ आपली तयार आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. असे छोटे छोटे बदल करून आपण चविष्ट जेवण घरीही करू शकतो. तर अशाच चविष्ट जेवणासाठी छोटी मदत होणारे व्हिडिओज यापुढे येत राहतील. ते तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.